रामकृष्ण हरी मंडळी, चला तर मस्त असं गावाकडची सुंदर सकाळच्या सोबत सकाळ सकाळी देवपूजा म्हणताना खूपच छान वाटतं. मग का आज होतं पुरणपोळीचा स्वयंपाक. म्हणजे आज ना धोंडे बनवायचे. धोंड्याचा महिना सुरू होता आणि धोंडे बनवणार नाही असं तर होणार नाही ना. मग का आत्या लागली ती धोंडे बनवायला. वैष्णवी तिकडे पुरणपोळी वगैरे पुरणाला चटका वगैरे द्यायचा चालू होता. सोबतच भज्जी पापड वगैरे तळात चालू होता. आणि इकडे आत्या मस्त असे धोंडे बनवून देत होती. म्हणजे वैष्णवीने पटापटा ते पण तळून काढले धोंडे. म्हणजे असं मस्त छान साधारण चुलीवरचं स्वयंपाक म्हणलं तर खूपच छान मस्त लागतं. हे तर गावाकडे राहण्याचं एक्स्ट्रा बेनिफिट आहे ना. लाईट वगैरे नसो अथवा काही नसो, चुलीवर चूल पेटवलं संपला प्रश्न. गॅसची पण एवढी गरज नाही आहे. मग काय लाईट आल्यानंतर ना मस्त अशा मी अगोदर कटाची आमटी करायला घेतली. मस्त अशी कटाची आमटी वगैरे करून घेतली. सगळं म्हणजे गावाकडे कसं काही नसलं तरी बी पाणी जरी पाण्यात एसर मीठ टाकून खाल्लं ना तरीसुद्धा चव येतं. तसं म्हटल्यासारखं मस्त असं कटाची आमटी करून घेतली. मग सोबतच दोघींनी मिळून पुरणपोळी करायचं होतं. मग का वैष्णवीने लाटून दिली. मी पटपट असं पोळ्या वगैरे भाजून घेतल्या. मस्त असं पुरणाची पोळी ना फुगली ना खूपच छान वाटतं. आणि पुरणपोळीसोबत म्हटलं तर आमरस तर बनवणारच ना, आंब्याचं सीजन आहे. मस्त असा आंब्याचाच आमरस बनवला. मग आले तेवढ्यात पाहुणे. मग आत्या वगैरे त्यांना आंघोळ वगैरे आलं तर आम्ही दोघींनी मस्त असं ताट बनवत होतो. त्यांच्यासाठी ताट वाढत होतं. आमच्या दोघीचं डिस्कशन चालू होतं कशात काय कुठं काय वाढायचं. मग आमची पोरं सगळ्यांना करतो आणि मुलांना नाही तर असं तर होणारच नाही. मग आमच्या रुद्रप्रसादला पण जेवायला वाढलं. ते दोघांचं खाणं कमी पण पसारा जास्त होतं. चला तर असू द्या, यांचा पसारासोबतच मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना आहेर वगैरे करून केला. म्हणजे त्यांची हळद उतरवायची. ते परवाच लग्न झालेलं आहे. मग त्यांना सगळं कार्यक्रम झाला. मग ते गेले त्यांच्या गावाकडे जाणार होते. आमचे रुद्रप्रसाद तर त्यांना इतकं मस्त एंटरटेनमेंट करत होते की सांगूच नको. बाय वगैरे करून त्यांना खूपच मज्जा आणि मस्ती चालू होती आमच्या पोरांची. तर असंच आमच्या पोरांचं अशा पोळामुळे तर आमचा दिवस कसा तर कळत पण नाही. आणि संध्याकाळच्या इतका धोधारी पाऊस सुरू झाला की सांगूच नको. जा वगैरे खूपच चमकत होत्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.